विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा स्मार्ट प्रीपेड मीटर बद्दल चर्चा होणार आहे। महावितरणकडून अदानींसह 27,000 कोटींची टेंडर कायम आहे। स्मार्ट प्रीपेड मीटरचे टेंडर रद्द झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे। या महावितरणाला टेंडर रद्दबाबत लेखी आदेश नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। लोकशाही मराठीने स्मार्ट मीटर बाबत सर्वात प्रथम आवाज उठवला होता। सरकारने टेंडर रद्द झाल्याचा खुलासा करण्याची गरज आहे। अदानींसह 4 कंपन्यांना दिलेल्या 2,25,00,000 मीटरची 6 टेंडर अद्याप रद्दच केली नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करून स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करण्याची घोषणा केली होती। फडणवीसांच्या घोषणेनंतर सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर हा रद्द झाला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।